आकर्षक चषक अर्थात छोटम शेख. तृतीय क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक दिलीप विठ्ठल भोईर अर्थात छोटम शेठ यांच्याकडून. चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक श्री दिलीप विठ्ठल भोईर छोटम शेठ यांच्याकडून. तसेच या स्पर्धेसाठी कैलासवासी परशुराम लहू दांडेल यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश दांडेल यांच्याकडून कोलार आजच्या चढाईसाठी. आणि पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी प्रतीक धुमाळ गारात 4 मुंड्याची अर्थात त्याला अडवलंय, वाद केलंय प्रतिस्पर्धी संघाचा पार्थ ठाकूर. आपण चढाईमध्ये लढाई करत असताना यावेळच्या प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलंय आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, कोणत्या सामन्यामध्ये हरलेला संघ नाहीये. रायगड प्रॉपर्टीज ही खऱ्या अर्थानं रायगडची प्रॉपर्टीज आहे. आपण पाहतोय की एकताही या ठिकाणी पराभूत झालेला संघ नाहीये. हाच संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण खेळत असताना पाहतोय प्रतिस्पर्धी संघ मात्र आता आहे हिरोज. सुंदर पुन्हा एकदा लगेचच लगातार दुसरी पकड आपण पाहतोय त्या ठिकाणी रायगड प्रॉपर्टीज या संघामध्ये. आणि ह्या स्पर्धेसाठी कैलासवासी परशुराम राहू तांडे यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश तांडे यांच्याकडून कूलर. कैलासवासी परेश संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी कुमारी परी राजेश पाटील आणि क्रिशा प्रितेश पाटील यांच्याकडून कूलर. कैलासवासी रमेश नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू आर्यन योगेश पाटील यांच्याकडून कूलर. श्री सागर रामचंद्र पाटील यांच्याकडून कूलर. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी स्वर्गीय सुजित सुहास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा कुमार सायकल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतो. आता मात्र विनीत पाटील. सुंदर विनीत पाटील एक गुण आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी पहिलीच पकड या ठिकाणी अर्थात आपण पाहिली प्रतीक धुमाळ याला पकड करण्यात आली. अर्थात या पकडीसाठी युवांश निहार म्हात्रे यांच्याकडून राकेश म्हात्रे आपल्यासाठी उत्कृष्ट पकडीसाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. अभिनंदन अभिनंदन राकेश म्हात्रे. तीन असा गुणफलक आहे. गिरीश पाटील मात्र महेश परतला त्याला पुन्हा एकदा चढाईसाठी अर्थात प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतीक धुमाळ सेकंड पॉइंट 1 गुण आपल्या संघासाठी. अंतिम लढत आहे, फायनल आहे, शेवटची मॅच आहे. शेवटचा सामना आपण पाहून संघांमध्ये 0-4. एका बाजूने संघ मालक म्हणून धीरज म्हात्रे, दुसऱ्या बाजूने संघ मालक म्हणून रोहित पाटील आणि या सातव्या संघ प्रशिक्षक रायगड प्रॉपर्टीज संघाचे महेश पाटील, संघ व्यवस्थापक हर्ष म्हात्रे आणि इकडे मात्र टी हिरोज या संघाचे प्रशिक्षक आहेत निलेश पाटील आणि संघ व्यवस्थापक सूरज पाटील यांना आपण पाहतोय. अंतिम सामना आहे, पहिलाच पर्व या ठिकाणी सुरू आहे आणि या पहिल्याच पर्वामध्ये कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ अंतिम ठरणार, कोणता संघ अजिंक्य ठरणार हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अंगाने अंग या ठिकाणी माखलेलं लाल मातीनं आपण पाहतोय. अशाच या लाल मातीतला खेळ कबड्डीचा आपल्या समवेत आपल्या समोर प्रतीक धुमाळ निर्विवादपणे यश संपादन करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये यश संपादन करतोय. आपल्या संघासाठी 1 गुण मात्र मिळवत आणि गुणसंख्या झाले 0-4-0-5. तिसऱ्या रेड साठी या ठिकाणी भुंगा वाजलाय, पुंगा मात्र वाजलाय. इथे मात्र पाहायचं आहे खेळाडू अनुज या ठिकाणी अनुज पाटील. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ. 2 खेळाडू मैदानामध्ये. कदाचित पकड झाली तर आपण सुपर टाकासाठी त्या ठिकाणी 1 गुण अधिकचा मिळू शकताय, परंतु इथे मात्र ताकदीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन आपण पाहिलं. खेळाडू मात्र इथे बाद होतोय. पुन्हा एकदा आक्रमण करतोय प्रतीक धुमाळ प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूवर. 2-2. पुन्हा एकदा चौकार. सुंदर या ठिकाणी अर्थातच पुन्हा एकदा
पार्थ ठाकूर. यश मात्र मिळते. पार्थ धार आहे आणि असा हा कर्णधार आहे अर्थातच पार्थ ठाकूर. त्याला मात्र प्रत्युत्तर कुणाल पाटील. खेळासाठी खेळ पण कबड्डीसाठी काय पण हीच हिंमत आणि तीच तयारी आणि त्याच तयारीने या ठिकाणी उतरलेले आमचे प्रत्येक खेळाडू मात्र स्वतःचा नावलौकिक या ठिकाणी वाढवत असताना आपल्या पेझारीचा देखील नावलौकिक वाढवत असताना आपण पाहतोय. अर्थात नामी संधी नाईंजी पाटील आपल्या 7 मित्रांची ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंना देण्यात आली. सर्व पेझारकरांना एका नात्यानं एका दिलानं आपुलकीनं मनापासून या ठिकाणी बोलावलं आणि ही एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र आपण अंतिम टप्प्यात असताना आपण पाहतोय. सुंदर कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित असणारी कबड्डी स्पर्धा. न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा. पुन्हा एकदा पार्थ ठाकूर 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. म्हणजेच आता मात्र गुणसंख्या एकाने नक्कीच वाढली जाते आणि 7-9 दोघांमध्ये जसं की युद्धच या ठिकाणी सुरू असताना पाहतोय. तसं पाहायला गेलं तर प्रतीक धुमाळ असेल किंवा पार्थ ठाकूर असेल एकाच संघातील 2 खेळाडू आहेत. श्री गणेश दिवला या संघामध्ये प्रतिनिधित्व करणारे 2ही खेळाडू आज मात्र एकमेकांसमोर कर्णधारांच्या मध्ये उभे आहेत. रायगड प्रॉपर्टी संघाचा कर्णधार पार्थ ठाकूर आणि टी हिरोज या संघाचा कर्णधार प्रतीक धुमाळ. ठिकाणी सुपर रेड साठी 500 रुपये आरोही अमोल पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे. लक्षात घ्या बोनस गुणासाठी 200 रुपये आणि 3 गुणांसाठी म्हणजे सुपर रेड साठी 500 गुण अशा ठिकाणी बक्षीस आरोही अमोल पाटील यांच्याकडून आले. धन्यवाद आरोही अमोल पाटील. याला म्हणतात पाठिंबा. याला म्हणतात खंबीरपणे आपल्या खेळाडूंच्या पाठी उभं राहणं. खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं सपोर्ट आहे. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. 1-0 दोनही संघ दशकांमध्ये आपण पाहतोय. 10-10 असा गुणफलक या ठिकाणी समोर लागलेला असताना रसिक मनाची उत्कंठा वाढवणारा खेळ. मग शेवटामध्ये काय होणार. मग आता मात्र 10 नाही 10-11 मग शेवटी कशा पद्धतीने या ठिकाणी खेळाची. इथे मात्र थांबता थांबे नाही काय केला. इथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय. अडकवण्याचा प्रयत्न केलाय. स्टॉप केलाय. प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज असे या ठिकाणी हा सामना मात्र आपण सुरू झालेला पाहतोय. जवळपास आतापर्यंत 5 गुणांची आघाडी ही आपण संघमालक रोहित पाटील प्रतीक धुमाळ यांच्या आतापर्यंत 3 बोनस गुण झालेले आहेत. म्हणजे 200 अधिक 200 अधिक 200 एकूण 600 रुपयांचे मानकरी आतापर्यंत प्रतीक धुमाळ टी हिरोज चे झालेले आहेत. आणि रायगड प्रॉपर्टी संघाचा पार्थ आतापर्यंत एकदा या ठिकाणी बोनस गुणचा मानकरी झालेला आहे. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अर्थात मिळालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक धुमाळ. खेळ मात्र नक्कीच या ठिकाणी कारण जिंकायचं आहे ठरवलेलं आहे. ही फायनल आपण मारणार हे ठरवलंय. मनाशी पक्क केलंय. मनाशी गाठ बांधले. पदराला गाठ बांधले की आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला मात्र या ठिकाणी अंतिम चषक आपल्या संघासाठी घ्यायचा आहे आणि तो मिरवत आपल्या घरी न्यायचा आहे हे मात्र ठरवलंय. आणि सिंगल पॉइंट पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक धुमाळ याच्या माध्यमातून टी हिरोज या संघासाठी. मयुरेश पाटील टिपण्याचा प्रयत्न बैठीच्या माध्यमातून 1 गुण टिपलाय. रसिक मनाला खऱ्या अर्थानं आनंद दिला या गुणाच्या माध्यमातून. अप्रतिम टिपण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न मयुरेश पाटील. आपल्याच पेजारीमधील आपलीच स्पर्धा या ठिकाणी पाहणारे देखील आपलेच खेळणारे देखील आपलेच आणि नक्कीच याच्यामध्ये संपन्न होणारा अंतिम सामना. एका बाजूला धीरज मात्रे दुसऱ्या बाजूला रोहित पाटील संघ मालक म्हणून उभे राहिले. बोनस म्हणजे एकूण 4 बोनस मात्र या ठिकाणी झाले. हो आता मात्र येणार की थांबणार. कुठेतरी हे बुद्धीचं खऱ्या अर्थानं उदाहरण.
कारण खेळणारी मुलं ही आपलीच आहेत. बारा 17 खेळ कबड्डी अर्थात या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. दोनही संघ अटीतटीच्या लढतीमध्ये 12-17 अशा गुणफलकावर पाहतो. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज. आठ नंबरची जस्ती प्रदान केलेला मयुरेश पाटील पुन्हा एकदा या अगोदरच्या चढाईमध्ये लाथेनगडे टिपण्याचा एक यशस्वी प्रयत्न मात्र मयुरेश पाटीलनं केला होता. आता पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय कुणाल पाटील आपल्या संघाला ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला कुणाला देखील त्या ठिकाणी चढाई करत असतो. एक मुख्य चढाईपटू म्हणून प्रतीक धुमाळने तदनंतर मात्र त्या ठिकाणी कुणाला असेल किंवा अन्य खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न मात्र करत असतात. आणि आतापर्यंतचा गुणफलक हा नक्कीच की हिरोज संघाच्या बाजूने लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु कबड्डी शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यालाच तर कबड्डी म्हटलं जातं. सागराचं पाणी कधी हटणार आणि हौस कबड्डीची कधी मिटणार नाही. आणि हीच हौस ही या ठिकाणी पुरवण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. सामना प्रथम क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,000 आणि आकर्षक चषक 10,000 आणि आकर्षक चषक 10,000 आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी बक्षिसा. हो सुंदर. हा असाच खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण अंतिम सामना खेळतोय. कारण निवडलेले पारखलेले या ठिकाणी सिलेक्टेड केलेले खेळाडू हे असं सहजगत्या आलेलं नाहीयेत. यांना खूप परिश्रम करावे लागलेत. खूप मेहनतीतून या ठिकाणी साकार झालेले आहेत. कारण मेहनतीनंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला फळ मिळत असतं. मज नको तो अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. कारण घाम गाळूनच आपल्याला हे कष्ट करूनच धन्यवाद. 18-13 टी हिरोज वर्सेस रायगड प्रॉपर्टीज या संघामधील खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजेच अजून एका गुणांची वाढ त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ही मॅच मात्र खेळवली जाते. हा सामना मात्र त्या ठिकाणी खेळवला जातोय. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ एक दहशत निर्माण करणारा खेळाडू आपल्या येण्यानं मात्र समोरच्या संघाला कुठेतरी भीती निर्माण होत असते. परंतु ही भीती निर्माण झालेली दूर केली ती म्हणजेच रायगड प्रॉपर्टी संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून अप्रतिम पकडीचं प्रदर्शन. सुंदर खेळाचं प्रदर्शन. कारण ह्या पकडीचा आनंद मात्र एक वेगळा होता की अशा खेळाडूला मात्र आपल्या प्राणामध्ये पकड करून आता मात्र आपण पुढे आगेकूच करणार का. आणि येस अर्थात आशावाद आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे. नेहमीच पॉझिटिव्ह दृष्टी आपण जर समोर ठेवली तर आपल्याला कठीण असं काहीच नसतं. परंतु इथे मात्र अपेक्षा केली, जास्तची अपेक्षा केली, मात्र इथे जेवढं आहे त्यामध्ये समाधानातच खऱ्या अर्थानं साठी अर्थात पुढील चढाईपटू रितेश पेडवी 5 वर्सेस 1 म्हणजेच त्या ठिकाणी बोनस लाईन ऑफ आहे.
मग अशा 5 खेळाडूंमध्ये देखील तसा गुण मिळवणं फार कठीण असतं, कारण बोनस लाईन असते. आणि इथे मात्र रितेश पडवी परत येतोय आपल्या संघाकडे. आणि इथे मात्र आकाश शिंदे निघालाय. हॅलो, अरे तुम्ही संघ शिक्षक प्रशिक्षक तुम्ही तिथे कशाला वाटता? ते लाईनमॅन आहेत तिथे. धन्यवाद. पुन्हा एकदा रितेश पडवी. 20-15 मध्ये अधिक पण नाहीये तसं कमी पण नाहीये, कारण नाममात्र 5 गुणांची आघाडी आहे. केव्हाही निघेल आणि केव्हाही त्या ठिकाणी पुढे जाता येईल अशा पद्धतीनं मात्र या ठिकाणी आपण हा खेळ पाहतो. शेवटचा सामना अंतिम सामना आहे, कारण मोठा चषक आहे आणि ह्या चषकासाठी स्पर्धा तर असणारच, कारण प्रत्येक जागेवर या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पडते, प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये मात्र आपण उतरलेलो आहोत. हार्दिक मात्रे 1 गुण आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मिळवतोय आणि इथे मात्र 21-16. शेवटच्या संघामध्ये इतकी मजा आली, इतका आनंद वाटला या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, की खरोखर आमच्या पेझारकरांना देखील हा एक वेगळी मेजवानी मात्र मिळाली. आपल्या सर्व संघांच्या खेळाडूंना, अनेक मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला आणि या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न असलेले आमचे आदरणीय दिलबीजी होईल आता छोटम सोय, आपण देखील एक मोठा पाठिंबा या कबड्डी स्पर्धेला दिला, कारण या स्पर्धेसाठी लागणारे प्रथम क्रमांकासाठीचे 30,000 आहे, द्वितीय क्रमांकासाठीचे 20,000 आहे, तृतीय क्रमांकासाठीचे 10,000 आहे आणि चतुर्थ क्रमांकासाठीचे 10,000 आहे. अशी एकूण रक्कम स्वरूपातील आणि चषक स्वरूपातील बक्षीस आपण स्वतः त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेली आहे, कारण या मंडळावर असणारं प्रेम आणि मंडळाचं तुमच्यावर असणारं प्रेम याचा देखील आपण सन्मान करतो. ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा प्लीज. हिरोज संघाच्या मागे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. पुन्हा एकदा रितेश पडवी. हो हो हो, हे गुण रितेश पडवीच्या माध्यमातून इकडे मात्र जल्लोष. क्या बात. 21 आणि 17 डीजे. धन्यवाद. संधी आपल्याला दिली जाईल. 21-17 सामना मात्र काहीसा टफ मॅच या ठिकाणी, टफ सामना होतोय, कारण मनाची अवस्था आहे या ठिकाणी. गतीनं, कारण गती हा प्रगतीचा आत्मा आहे. मग जेवढी गती आपल्यामध्ये असेल, आपल्या खेळामध्ये असेल, तेवढी प्रगती आपण साधणार आहोत, कारण विनीत पाटील. जवळपास या शेवटच्या क्षणामध्ये आपण निशब्द असणारे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग, हो हो, जशा तसे तुम्ही सुद्धा आमचा एक घेतलात, आम्ही सुद्धा तुमचा एक घेणार, हीच भावना खूप मोठ्या गर्दीनं या ठिकाणी उपस्थित झालेला या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग. कारण चर्चा तर होतीच, गेली अनेक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार झालेली ही मात्र या स्पर्धेची प्रतीक्षा होती, मात्र ही प्रतीक्षा काल संपली आणि आज ही स्पर्धा संपणार. अशी ही स्पर्धा मात्र एक नावलौकिक वाढवणारी होती, ज्या मंडळानं खऱ्या अर्थानं नेहमीच या सामाजिक क्षेत्रामध्ये अलौकिक असं कार्य केलं. आपण रक्तदानाच्या माध्यमातून पाहिलं असेल, अनेक वर्ष या ठिकाणी हे मंडळ रक्तदान करत असताना पाहतोय. 2021 मध्ये 70 रक्तपेढी, 2022 मध्ये 92 रक्तपेढी, 2023 मध्ये 104 रक्तपेढी आणि 2024 मध्ये 112 रक्तपेढी, म्हणजे आकडा वाढत गेला. अनेकांपर्यंत ही मदत मात्र पोहोचली
कारण रक्तदान म्हणजेच जीवनदान. तसेच या मंडळानं अर्थात 2021 साली महाड येथे झालेली अतिवृष्टी यामध्ये पूरक असताना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय. अनेक शैक्षणिक साहित्याचं वाटप अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील या शाळेच्या या मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच दरवर्षी कबड्डीचे सामने देखील हे मंडळ भरवत असते. अनेक विविध रांगोळी स्पर्धा असतील किंवा इतर अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम ह्या मंडळांना मात्र राबवलेले आहेत. म्हणून एक आदर्श मंडळाचा असेल आणि हाच आदर्श मात्र आपल्या समोर ठेवला गेला. खरोखर अप्रतिम पकड पुन्हा एकदा आपण पाहिली ती विनीत पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये विनीत पाटील यांना उत्कृष्ट पकडीचा किताब मात्र त्या ठिकाणी देण्यात आला होता. 24-18 सामना जवळपास शेवटामध्ये येत असताना आपण पाहतोय अजून देखील या ठिकाणी रायगड प्रॉपर्टीज संधी मात्र गेलेली नाहीये आणि इकडे ही हिरोज आपल्याला टिकवायचं आहे आणि आपल्याला मिळवायचं आहे. मग अशाच या दोन संघांच्या मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या या स्पर्धेमध्ये मात्र मसल परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दोनही संघ मातब्बर आहेत. दोनही संघांकडे उत्कृष्ट चढाईपटू आहेत. तेवढेच क्षेत्ररक्षक देखील आहेत. एका जुटीनं या ठिकाणी खेळ करणारे आपण खेळाडू पाहतोय. खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी खेळ करणारे आपण खेळाडू पाहतोय. कारण आपली माती आपली माणसं, आपलाच खेळ, आपलीच कबड्डी आणि आपल्याच विभागात आपल्याच पेसारीमध्ये स्पेशल आपल्यासाठीच ठेवलेली कबड्डी आहे. डीजे मास्टर आपला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय. काल आणि आज मध्ये आपण सुंदर या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून रसिक मनाला देखील डलवत आहात, म्हणून आपलं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय. आपलं देखील मनस्वी स्वागत. पुन्हा एकदा 25-19 थांबायचं नाहीये, पुढे चालायचं आहे. अशा पद्धतीनं गतीनं या ठिकाणी चाललेली कबड्डी स्पर्धा. लाभले आयुष्य जित घेते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. अर्थात जे थांबतात ते संपून जातात, परंतु चालणाऱ्याला मात्र मार्ग मिळत असतो. वाहत्या पाण्याला कोणीही अडवू शकत नाहीये, कारण ते अगदी वाहतं पाणी असतं आणि निर्मळ पाणी असतं. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला देखील चालायचं आहे, मार्ग थांबवायचा नाही. मग चालत असताना अनेक दगडगोटे आपल्या लागत असतात, अनेक वेळेला त्या ठिकाणी गतिरोधक लागत असतात, अनेक खड्डे असतात, परंतु खराब रस्त्यानंतर चांगला मार्ग देखील आपल्याला मिळत असतो. हे देखील विसरून चालणार नाहीये. आता मात्र बोनस गुण या ठिकाणी दिला जातोय, बोनस गुण मात्र घेतला जातोय. आता मात्र आपण पाहतोय गुणफलकावर 25 वेव्स. इथे मात्र जाणार की धावणार, ताकदीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन. इथे पावड पाहतोय प्रतीक धुमाळला पकडला जातोय. इथे ताकद, काय म्हणायचं कबड्डी, कशी म्हणायची प्रतिष्ठेची लढाई आहे. झुंज देणारी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा. जर तुम्ही आमचा तर आम्ही तुमचा, हेच आपण सातत्याने या मैदानावर होत असताना पाहतोय. दोन सुंदर कुणाल पाटील, कारण या स्पर्धेमधून देखील आपल्याला काढायचं आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो. ही 4 सायकल आहे, ही आपली वाट पाहताय. मग याच्यावर नाव कोण करणार आणि अंतिम चषकावर देखील नाव कोण करणार. जो चषक 7 मित्रांची ग्रुप पेसारीच्या वतीनं पेसारी प्रीमियर लीग 2025 अंतिम विजेता म्हणून जो घोषित होणार त्याला हे बक्षीस वितरण केलं जाणार. एक गुण सिंगल आपल्या साठी, एक सिंगल पॉइंट मात्र घेतला गेला. पुन्हा एकदा कुणाल पाटील, पेसारी प्रीमियर लीग 2025 टी हिरोज अँड लँड सर्वे आणि रायगड प्रॉपर्टीज या दोन संघातील खेळ. संघ मालक रोहित पाटील आणि संघ मालक धीरज म्हात्रे या दोन संघ मालकांमधील हा खेळ आपण पाहतोय. ज्या वेळेला ऑप्शन झालं ना त्यावेळेला मात्र सिलेक्टेड खेळाडू मग चाहूल लागली होती. धन्यवाद डीजे. 26-22 आता मात्र टायमिंग कमी कमी होत जाणार आहे. हो शेवटचा मिनिट. प्रयत्न बाळीचे कणरगडिता आपल्याला माहितीच. इथे मात्र प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाला होता तो म्हणजेच रितेश पेडवी.
चढाईसाठी पुन्हा एकदा कुणाल पाटील 26-22. जवळपास अंतिम टप्पा 26-23. जवळपास अंतिम टप्पा आपण पाहतोय आणि निकाल काय असेल हे आपण ज्ञात आहात. 26-23 मात्र स्कोर बोर्ड वर त्या ठिकाणी लागलेली आहे. कुणाला सारखा चढाई पडू त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल पॉइंट त्या ठिकाणी. पेसारी प्रीमियर लीग 2025 अंतिम विजेता चला